नमस्कार मित्रांनो, हे नेबरहूड तयार होत आहे. ते मोस्टली आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. मला जितकं शक्य होतं आहे तितका मी मॅक्झिमम प्रयत्न करेन. हे अमेरिकेमध्ये घरं कशी बनतात ते मला जाणून घ्यायची पुन्हा एक उत्सुकता आहे. त्यामुळे मी मला जितकं शक्य होईल तितका मी प्रयत्न करतो आहे. नेबरहूडमध्ये शिरल्यानंतर असे प्लॉटिंग केलेले असतात. असा एक ओपन प्लॉट असतो. तो असा ओपन प्लॉट आपण करू घेतल्यानंतर मग पुढे त्याची प्रोसिजर सुरू होत असते. त्याचं लोकेशन आपण चॉईस करायचं असतं आणि त्याप्रमाणे आपल्या नावावर एकदा प्लॉट झालं की आपण कॉन्टॅक्ट वगैरे दिल्यानंतर मग त्याच्या पुढे त्याची कामं सुरू होतात. पण बेसिकली असा ओपन प्लॉट असतो. You're from India? Yeah, I'm from India. I want to envision that how American houses are made. Yeah, we're just putting in the sewer service. They changed this from townhomes to single family. Hey, I gotta get going, buddy. Have a good day. Thank you. ओपन प्लॉट घेतल्यानंतर मग इथे बेसमेंटची कामं सुरू होतात. बेसमेंट असं खोलवर खोदलं जातं अशा मशीननी. हे खाली खूप खोलवर खोदलं जाईल आणि खाली बेसमेंट अशा मोठमोठ्या मशिनरीने हे बेसमेंट तयार केलं जाईल. आणि हे फक्त बेसमेंटलाच सिमेंट यूज होईल. ओन्ली फक्त ह्या बेसमेंटसाठीच सिमेंट यूज होईल आणि त्याच्या पुढे कुठेही सिमेंट कॉन्क्रीटचा वापर होणार नाही. त्याच्या पुढचं सर्व काम जे असेल ते लाकडाचं असेल. आपण पुढे जाऊन पाहूयात. खरं ते बेसमेंटचंच महत्त्वाचं काम असतं. साधारण एक 8-9 फूट किंवा मे बी 6-7 फुटाचं बेसमेंट असेल आणि प्रत्येक घराला बेसमेंट हे असतं. हे कार्पेंटर आहेत, हे बेसमेंटवाले नाही आहेत. बेसमेंटचे लोक वेगळे असतात. म्हणतात की मी कार्पेंटर आहे. तर जसं बांधकाम सुरू होतं आहे तर तसं एलिव्हेशन म्हणा किंवा बाकीच्या सुविधा ह्या साईड बाय साईड अशा चाललेल्याच असतात. सायमल्टेनियसली दोन्ही कामं एका वेळेला चाललेले असतात. आता याच्या पुढे आपण लाकडाचं बांधकाम कसं सुरू होतं ते पाहण्याचा प्रयत्न करूया. हा बंगला ऑलमोस्ट रेडी आहे का. तुम्ही बिलीव कराल का 2-3 महिन्यापूर्वी हार्डली ही घरं 3 ते 3.5 महिन्यात बनतात असं मी एका व्हिडिओमध्ये वाचलं होतं. हा असा ओपन प्लॉट आणि हे घर तयार झालेलं आहे पहा. मी जे वाचलेलं कदाचित खरं असेल किंवा शक्य आहे. 3-3.5 महिन्यात घरं कशी तयार होतात कारण त्याचा मोस्टली बराच पार्ट इथं कामं चाललेली आहेत. हे साईटवर करण्याच्या ऐवजी रेडीमेड होत असावं. जसं मी म्हटलं पहा, बेसमेंट ह्याच्या खाली बेसमेंट आहे. बेसमेंटच्या वर ह्या घराची उभारणी होत आलेली आहे आणि ही घराची उभारणी होण्यासाठी पहा किती लवकर झालं असेल. कारण हे जे रॉ मटेरियल जे दिसतं आहे ना, हे मोस्ट प्रॉबेबली पुढचं दाखवतो मी. खरं अशा ट्रकमधनं रेडी होऊन येतं असतं आणि ते पुढे असेंबलच होतं थोडक्यात असं आपण गृहीत धरूयात. हे शेजारचं घर आहे ना, हे शेजारचं घर वर राहिलेलं आहे. तर हे बेसमेंट इथपर्यंत सुरू झालेलं आहे आणि बेसमेंट कसं असतं ते पण मी तुम्हाला दाखवतो पहा. हे असं बेसमेंट तयार होतं आहे. हे इथे फक्त सिमेंटचा वापर होतो मित्रांनो. खरं सांगतो, हे इथे फक्त सिमेंटचा वापर होतो. हे बेसमेंट हे प्रत्येक घराला असतं. काँक्रिटीकरण वगैरे झाल्यानंतर म्हणजे ह्याच्यावर लाकडाची उभारणी होते. त्यांना विचारलेलं आहे, हे वर्कर्स आहेत आणि ह्याच्यावर अशी पूर्ण उभारणी होती असे. आणि ही मुख्य म्हणजे ह्याची लाईफ मी सारखं सांगतो आहे की 100 वर्ष असतं. हे बेसमेंट तयार झाल्यानंतर त्याच्यावर शेजारी एक मिनिट परत दाखवतो.
आपण हे बेसमेंट पाहिलं आहे आणि लगेच त्याच्यावर त्या बेसमेंटच्या वर ही उभारणी होती. ही उभारणी म्हणजे इथे फर्स्ट फ्लोअर म्हटला जातो आणि फर्स्ट फ्लोअरच्या वर पटापटापटा जी मी काही तुम्हाला जी लाकडं दाखवलेली आहेत ती तयार होतात. रेडीमेड तयार करून असं उभारलं जातं. आणि हे तर ऑलरेडी साईजमध्ये आपल्या इथनं कापून म्हणजे रेडीमेडच आणत असतील आणि ह्याच्यावर उभारणी होते. मला खरं तर प्रॉपर सिव्हिल वर्ड शब्द माहिती नाही आहेत म्हणून मी कुठलाही उल्लेख करत नाही आहे, पण हे असं चाललेलं आहे. बेसमेंटची तयारी आहे आणि तुम्ही जितके लवकर पैसे द्याल तितकं लवकर तुमचं काम होतं असं मी एका व्हिडिओमध्ये वाचलेलं आहे. त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन फॉलो जसं करल तसं 3-3.5 महिन्यात कामं होतात. प्रत्येक एरियाचे रेट वेगळे वेगळे असतात, प्रत्येक लोकेशनचे रेट वेगळे वेगळे असतात, प्रत्येक ॲम्युनिटीचे रेट्स वेगळे वेगळे असतात. पण बेसिक ॲम्युनिटीज ज्या असतात त्या तर खरं सेम असतात. आणि ह्याची प्राईज मी एका ठिकाणी वाचली होती म्हणजे ऐकली होती $640,000 मे बी. ते कोणत्या लोकेशनवर होते मला माहिती नाही. म्हणजे साधारण आपण मोठा मोठा असं गृहीत धरू शकतो 5-6 कोटीपर्यंत. मला डॉलरचं कन्व्हर्शन करता येत नाही, पण 5-6 कोटीपर्यंत एका घराची किंमत असावी. पण टू बी फ्रँक मला प्राईजच्या बाबतीत 100% आयडिया नाही आहे. पण मी थोडंफार जे 6.4 वगैरे वाचलं होतं किंवा ऐकलं होतं त्याच्यावरनं म्हणतो आहे मी. आता पुढे आणखी जी घरं झालेली आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करूयात. ॲम्युनिटीमध्ये किचन ओटा, त्यानंतर फ्रीज, त्यानंतर वॉशिंग मशीन, मोस्टली ज्या काय वस्तू लागतात ना त्या कंपल्सरी बिल्डरकडनंच दिल्या जातात असं माझ्या वाचनात आलं होतं. फक्त त्याची कंडिशन्स किंवा टर्म्स जशा ठरलेल्या असतील त्याप्रमाणे आपण ह्याचं एलिव्हेशन सोडलं तर बाकी सर्व सारखं असतात. प्रत्येक घराचे एलिव्हेशन फार वेगवेगळे असतात, सर्व वेगवेगळे असतात. एका घरासारखं दुसऱ्या घराचं एलिव्हेशन मोस्टली दिसत नाही. आता ह्याच्यात असलं घर आपण माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे मी दाखवलेलं आहे. हे लाकडाची घरं कशी बनतात. आणि मला जर सांगायला आवडेल की एलिव्हेशनच्या बाबतीत म्हणालं तर ह्या बंगल्याचं एलिव्हेशन पहा आणि ह्या बंगल्याचं एलिव्हेशन का. आपण आत्ता पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं मागच्या बाजूने ओपन प्लॉटपासून सुरुवात केलेली आहे. खरं तर हा रेडी होत आहे. मागच्या बाजूला जर बंगला दिसत असेल ना तो 100% रेडी आहे. म्हणजे पोझिशन घेण्या इतपत रेडी आहे, कारण त्याचं कंपाऊंड वॉल वगैरे सुद्धा पूर्ण झालेलं आहे. मी ह्या बंगल्याबद्दल बोलतो आहे. हा पूर्णपणे रेडी आहे आणि मी एवढ्यासाठी दाखवतो की ह्याचं एलिव्हेशन आणि इतर बंगल्यांचे एलिव्हेशन पहा. म्हणजे प्रत्येक बंगल्यात वेगळं काय एलिव्हेशन आहे ते आपल्याच्या नजरेत येईल. तर आता आपण पुढे जाऊयात. पुढे मला क्लिअर एलिव्हेशन किती फरक असतो किंवा काय असतं ते कळेल आपल्याला. हे बंगले तर तयार झालेले आहेत, पण याचं बाकी स्ट्रक्चर सर्व जरी सारखं असेल तर समोरची बाजू म्हणा किंवा जे मला माहिती आहे एलिव्हेशन म्हणतात ते प्रत्येक वेगळं दिसेल आपल्याला. तुम्ही बारकाईने पाहिलं तर सिमिलर असं मिरर कॉपी म्हणा किंवा ट्रू कॉपी म्हणा असं काही दिसत नाही. प्रत्येक वेगळं आहे. तर हे आलेलं मटेरियल हे यात मोस्टली बऱ्यापैकी कार्पेटच आहे. तर काय ते नाही माहिती मला. इतकं शक्य आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि याच्या पुढची घरं रेडी टू टेक म्हणजे पोझिशन घेणं इतपत तयार आहेत.
आता तयार झालेली आहेत. आणि हे समोरून तयार होतील. बेसमेंटच्या स्टेपची हे इंजिनियर होते, हे मला थोडी माहिती सांगत होते की मला सांगितलं बरंच काही काही त्यांनी, पण मला माझा व्हिडिओ संपत आला मला सांगता येत नाही आहे. एनिवे, तर ही घरं रेडी 100% रेडी झालेली आहेत. आणि मी थांबलो होतो एवढ्याकरता, हे जे लॉन असतात ना, हे हे लॉन असं लेवल करून शेजारी जशी लॉन झाली अशी सगळीकडे लॉन होईल. माझा व्हिडिओ फार मोठा चालल्याकडे यार. जे दिसले होते त्यांच्याशी बोलत होतो, ते गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, ते सर्वे करायला येत असतात. असं मला त्यांच्या बोलण्यावर माझ्या थोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये मी बऱ्याच विचारण्याचा प्रयत्न केला, कारण मी जे काय विचारलं की तुमच्यासमोर लावलं असतं तर तुम्ही हसत बसले असते. पण मला कळलं की जेणेकरून याचा सर्वे हे काय म्हणतात, वेळोवेळी इन्स्पेक्शन होतं बिल्डरचं आणि एक प्रॉपर अथॉरिटी असेल त्यांची. तर प्रॉपर अथॉरिटी आत्ता मी ज्यांच्याशी बोलत होतो तर त्यांच्याकडे ही कन्स्ट्रक्शनची जी अथॉरिटी होती ते सदग्रस्त होते. चला, तर मग आता व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे, मला बंद करावं लागेल. खरोखर मित्रांनो, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा. लाईक नाही केलं तरी चालेल, तुम्ही डिसलाईक केलं चॅनल तरी चालेल, पण पाहून डिसलाईक करा. तर मी परत सांगतो गाड्यांनो, सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा, चॅनल डिसलाईक करा. हे बघ, समोरून गाडी मटेरियल येत आहे. ओके, बाय, हॅव अ गुड डे, थँक्यू, गॉड ब्लेस यू.